तर मित्रांनो, CorelDRAW ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं. जसं मी इथे व्हिजिटिंग कार्ड या नावाने टायटल देऊन देतो. त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये तुम्हाला इथे 2 ठेवायचा आहे आणि पेज व्ह्यूमध्ये इथे तुम्हाला मल्टिपल व्ह्यू करायचा आहे. कारण आपल्याला व्हिजिटिंग कार्ड 2 साइडनं आपल्याला डिझाइन करायचं आहे. त्यामुळे आपण नंबर ऑफ पेजेस 2 ठेवू आणि पेज व्ह्यूमध्ये इथे मल्टिपल व्ह्यू करू. त्यानंतर डायमेन्शनमध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाही. डायरेक्ट इथे ओके करायचं. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे 2 पेजेस येतील. आता या पेजला आपल्याला प्रॉपर साईज द्यायची आहे, तर काय करायचं? पेज वरती क्लिक करायचं. ते तुम्हाला अशा प्रकारे ब्लू कलरचं झालेलं दिसेल. म्हणजेच आपण हे पेज सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर युनिटवरती यायचं आणि इथे इंचेस करायचं. इंचेस केल्यानंतर आता पेज साईजवरती यायचं आणि इथे बिझनेस कार्ड यावरती टॅप करायचं. म्हणजेच आपल्याला या पेजला बिझनेस कार्डची आपण साईज दिली. त्यानंतर पेज 2 वरती क्लिक करायचं आणि परत इथे पेज साईजमध्ये याला बिझनेस कार्ड ही साईज देऊन द्यायची आणि प्रॉपर याला जे पेज आहे ते सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ही पेज दोन्ही साईज दिली. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला साईज पॉइंटमध्ये पाहिजे असेल म्हणजे 3.5 ही इंचेसमध्ये ब्रीथ घेतली आणि 2.0 ही आपण हाईट घेतली आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू देऊन पण जी साईज आहे ती घेऊ शकता. आता काय करणार आहे मी पेज 1 वरती क्लिक करायचं आणि इथे झूम लेव्हलवरती यायचं आणि याला काय करायचं टू हाईट यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे ते पेज तुमचं सेट होईल. त्यानंतर कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय करून तुम्हाला सर्व मटेरियल मी Telegramवरती देणार आहे. त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड राहणार नाही. फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल Telegramची. त्यावरती क्लिक करून जॉइन व्हायचं आहे आणि इथून मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगोदर जेव्हाही कोणती डिझाइन तयार कराल, अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड डिसाईड करायचं आहे. कारण बॅकग्राऊंडनुसारच आपण कलर कॉम्बिनेशन आणि बाकी एक्झॅक्ट आपण डिझाइन तयार करू शकतो. म्हणून अगोदर कोणती डिझाइन तयार कराल, तर काय करायचं, अगोदर बॅकग्राऊंड डिसाईड करून घ्यायचं. आता याला काय करतो मी परत डिलीट करतो आणि कंट्रोल आय करून मी परत जे बॅकग्राऊंड आहे ते आपण इथे इम्पोर्ट करू. अशा प्रकारे काय केलं मी इम्पोर्ट केलं. याची काय थोडी साईज जास्त झाली, त्यामुळे काय करतो मी याची साईज अशा प्रकारे हँडलच्या सहाय्याने आपण कमी करू. साईज कमी केल्यानंतर आता काय करायचं आहे, मला या बॅकग्राऊंडला या पेजवरती प्रॉपर सेट करायचं आहे. तर मी काय करेल, तुम्हाला रेक्टँगल टूलवरती यायचं आहे आणि डबल टॅप करायचा आहे. जसं तुम्ही रेक्टँगल टूलवरती डबल टॅप कराल, तुम्हाला या पेजवरती अशा प्रकारे एक आउटलाईन आलेली दिसेल. आउटलाईन आल्यानंतर काय करायचं आता, जे बॅकग्राऊंड आहे त्याला राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिप इनसाइड यावरती क्लिक करून अशा प्रकारे यामध्ये काय करायचं, पॉवर क्लिक करायचं. पॉवर क्लिक केल्यानंतर फिट कंटेंट वरती क्लिक करायचं आणि फिल प्रोपोर्शनली यावरती अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते प्रॉपर ऍडजस्ट झालेलं दिसेल, सेट झालेलं दिसेल. आता काय करायचं, कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय करून परत आपल्याला काय करायचं आहे, बिझनेस कार्ड फंड म्हणजे मी जे डिझाईन तयार केली आहे फंड ते तुम्हाला अशा प्रकारे ऍड करायचे. आणि आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे. मित्रांनो, आता मी डिझाईन तयार केलेली आहे. जेव्हा कधी मला कोणती डिझाईन तयार करायची असते, तेव्हा मी Pinterest किंवा Freepik आणि कोणत्याही अशा वेबसाईटचा यूज करत असतो. म्हणजे त्यावरती जातो आणि समजा मला आता एक व्हिजिटिंग कार्डची डिझाईन करायची आहे. तर मी तिथे व्हिजिटिंग कार्ड म्हणून टाइप करतो. मला खूप काही डिझाईन मिळतात. मी त्या काय करतो, त्यामधल्या 3-4 डिझाईन प्रॉपर ऑब्झर्व्ह करतो. त्यामध्ये कशाप्रकारे त्यांनी कलर यूज केलेले आहे, किती कलर यूज केलेले आहे आणि टायपोग्राफी कशी आहे, हे मी प्रॉपर ऑब्झर्व्ह करत असतो. बॅकग्राऊंड कसं घेतलंय हे आपल्याला प्रॉपर ऑब्झर्व्ह करावं लागेल. आणि त्यानंतरच आपण स्वतःची क्रिएटिव्हिटी लावून स्वतःची आपण वेगळी डिझाईन तयार करू शकतो. म्हणून जर तुम्हाला कोणती डिझाईन तयार करायची असेल, तर या वेबसाईटचा यूज करायचा. जसे की Freepik आहे, Pinterest आहे, यावरती जायचं आणि ज्याची तुम्ही डिझाईन करणार आहे त्याच्या रिलेटेड तो टॉपिक टाकून द्यायचा आणि 2-3 डिझाईन ऑब्झर्व्ह करायच्या आणि स्वतःची डिझाईन तयार करायची. आता अशा प्रकारे मी काय केलं, एक डिझाईन इथे तयार केलेली आहे. आता आपल्याला सेम टू सेम एक डिझाईन कशी तयार करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपल्याला व्हिजिटिंग कार्ड तयार करताना मित्रांनो, यामध्ये मी सर्वात जास्त यूज केलेला टूल आहे तो आहे पेन टूल. आणि तुम्हाला माहीत असेल CorelDRAW बेसिक टू ॲडव्हान्स ही मी नवीन सीरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला पेन टूल हा पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही पाहू शकता. आता काय करणार आहे आपण, पेन टूल तुम्हाला जो तिथे टूलबारमधील जो फ्री हँड टूल आहे याचा तुम्हाला कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. इथे कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पेन टूल मिळून जाईल. या पेन टूलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेन टूलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे आता ही शेप आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर मित्रांनो, थोडं लक्षपूर्वक ध्यान ठेवायचं. आता मी कशाप्रकारे ड्रॉ करतो. कारण फक्त मी तुम्हाला ही साईड सांगणार आहे, की कशाप्रकारे मी ड्रॉ केलेली आहे आणि कसे कलर यामध्ये फिल केलेले आहे. बाकी तुम्हाला ही साईज आहे किंवा जे बॅक साईड आहे म्हणजे पेज 2 वरती जे मी अशा प्रकारे ड्रॉ करणार आहे, तुम्हाला स्वतः करायचं आहे. फक्त मी तुम्हाला यावरती सांगणार आहे. कारण पूर्ण जर सांगत बसलो तर कमीत कमी या व्हिडिओला आपल्याला 30 ते 40 मिनिटं व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे, की कशाप्रकारे करायचं आहे. तर इथे पेन टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे जशी शेप आहे
ते तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. अशा प्रकारे काय करायचं, क्लिक करायचं, पॉइंट द्यायची आणि हा शेप आहे ना, अशा प्रकारे काय करायचं, शेप ड्रॉ करायची आणि जॉईन करून द्यायचं. म्हणजे इथे आपला एक पूर्ण शेप परत रेडी झालेला दिसतो. एक इथे शेप झाला. त्यानंतर आता यामध्ये कलर फिल करायचा असेल तर काय करायचं, इथे तुम्हाला कलर पॅलेटच्या वर आय ड्रॉपर दिसतो. या आय ड्रॉपरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक आय ड्रॉपर येईल. तो काय करायचा, त्या कलरवरती अशा प्रकारे घेऊन जायचं. तुम्हाला तो कलर कलर पॅलेटमध्ये इथे आलेला दिसतो. आता काय करायचं, या शेपला सिलेक्ट करू द्यायचं आणि या कलरवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला सेम कलर फिल झालेला दिसतो. आणि यामध्ये जो मी शेप ड्रॉ करत आहे, याला तुम्हाला कोणत्याच प्रकारची आउटलाईन द्यायची नाहीये. आणि याची जर आउटलाईन रिमूव्ह करायची असेल तर काय करायचं, तुम्हाला हे ऑप्शन दिसते डॉक्युमेंट पॅलेट, या पहिल्या ऑप्शनवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे त्याची आपल्याला आउटलाईन रिमूव्ह करता येते. त्यानंतर जर तुम्हाला आउटलाईन इथून पण रिमूव्ह करता येते, कलर पॅलेट ओपन करायचं आणि ऑप्शनवरती यायचं आणि राईट क्लिक करायचं, त्याची आउटलाईन रिमूव्ह झालेली तुम्हाला दिसेल. आता करायचा आहे मला दुसरा शेप ड्रॉ. तर मी काय करेल, परत पेन टूलवरती क्लिक करेल आणि इथे एक पॉईंट देईल आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे एक पॉईंट देईल आणि त्यानंतर इथे एक अशा प्रकारे काय करेल, एक पॉईंट देईल आणि पॉईंट देऊन याला काय करेल, इथे जिथे आपण नोड आहे तो तिथं अशा प्रकारे क्लोज करून घेऊ. म्हणजे एक पूर्ण अशा प्रकारे आपल्याला एक कंप्लीट शेप तयार झालेला दिसतो. शेप तयार झाल्यानंतर आता काय करायचं आहे मला, परत ॲड्रॉपर वरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे जो कलर दिसतो तुम्हाला, हा कलर यामध्ये काय करायचं आहे, शेपवरती क्लिक करायचं आहे आणि हा असा कलर फिल करायचा आहे आणि याची आउटलाईन परत आपल्याला रिमूव्ह करायची आहे. रिमूव्ह केल्यानंतर जो मागचा जो शेप आहे त्याला काय करायचं, ब्रिंग टू फ्रंट करायचं आहे. तर मित्रांनो, ब्रिंग टू फ्रंट करण्यासाठी अगोदर काय करायचं, तर ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं. ऑब्जेक्टला सिलेक्ट केल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला जे नमलॉक की आहे ते तुम्हाला अशा प्रकारे अनलॉक करायची आहे आणि त्यानंतर कंट्रोल प्लस तुम्हाला पीजी अप ही शॉर्टकट की प्रेस करायची आहे. तो ऑब्जेक्ट अशा प्रकारे ब्रिंग टू फ्रंट येईल. कंट्रोल प्लस पीजी अप या बटननी, कीनी. त्यानंतर आता काय करू, आपण नेक्स्ट जे शेप आहे ते आपण ड्रॉ करू. परत मी काय करतो, इथून पेन टूल सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे हा जो कलरचा मला दिसतो गोल्डन कलरचा, तो आपण शेप इथे ड्रॉ करू. अशा प्रकारे मी काय करतो, शेप ड्रॉ करतो आणि इथे परत त्याला नोटवर जॉईन करतो आणि इथे ॲडॉब टूलवरती क्लिक करतो आणि हा कलर काय करतो, इथे एक्स्ट्रॅक्ट करतो आणि यामध्ये फिल करतो आणि याची पण आउटलाईन आपण काय करू, अशा प्रकारे रिमूव्ह करू. आता अशा प्रकारे रिमूव्ह केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण ड्रॅग करायचं आहे आणि याची जर तुम्हाला साईज आणखी वाढवायची असेल तर पूर्ण ऑब्जेक्ट ड्रॅग करून अशा प्रकारे काय करायचे, सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे काय करायची, त्याची साईज वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर परत पेन टूलवरती क्लिक करू आणि आणखी पण काही शेप आहेत ते आपण ड्रॉ करू. तर परत मी इथे कशा प्रकारे पॉईंट देतो, इथे एक पॉईंट देतो, अशा प्रकारे एक पॉईंट देतो आणि त्यानंतर इथे परत त्याला क्लोज करून टाकतो. इथे आणखी एक आपला शेप तयार झाला. त्यामध्ये आता परत ॲडॉब टूलवरती क्लिक करतो. हा कलर यावरती एक्स्ट्रॅक्ट करतो आणि यामध्ये काय करतो, क्लिक करून फिल करतो आणि याची बॉर्डर परत आपण काय करू, रिमूव्ह करू. हा पण इथे एक शेप झाला. याची जर साईज वाढवायची असेल तर हँडच्या सहाय्याने थोडी काय करू, आपण अशा प्रकारे साईज वाढवू आणि प्रॉपर तुम्हाला काय करावं लागेल, अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. त्यानंतर काय करायचं, आणखी पण एक शेप घ्यायचा आहे. परत पेन टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, एक शेप परत ड्रॉ करून घ्यायचा आणि क्लोज करून टाकायचा. क्लोज केल्यानंतर परत ऑटोवरती क्लिक करायचं आणि जो कलर आहे तो कलर सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे यावरती कलर फिल करायचा. जी आउटलाईन आहे ती आउटलाईन रिमूव्ह करायची. साईज जर कमी झाली असेल तर हँडलच्या सहाय्याने काय करायची, अशा प्रकारे थोडी साईज वाढवून द्यायची आणि प्रॉपर त्याची काय करायची, ऍडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण इथे एक शेप ड्रॉ केला. यामध्ये आणखी पण एक शेप राहिलेला आहे. तर परत मी पेन टूलवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे काय करू, आपण इथे क्लिक करू आणि त्यानंतर इथे क्लिक करू आणि त्यानंतर काय करू, आपण अशा प्रकारे याला कुठे याच्या क्लिक करून याला फक्त अशा प्रकारे क्लोज करून टाकू. क्लोज केल्यानंतर परत यावरती क्लिक केलं मी आणि अशा प्रकारे जो कलर दिसतो तुम्हाला, हा कलरवरती क्लिक केलं आणि त्यामध्ये कलर फिल केला आणि काय केलं, इथे राईट क्लिक केले ऑप्शनवरती येऊन आणि याला आपल्याला बॅक करायचं आहे. तर बॅक करण्यासाठी काय करायचं, अगोदर जे बाकीचे शेप आहे त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर जे नमलॉक आहे तुम्हाला अनलॉक करावे लागेल. त्यानंतर कंट्रोल प्लस पीजीएफ ही शॉर्टकट की प्रेस करायची. अशा प्रकारे ते ब्रिंग टू फ्रंट येऊन जाईल आणि याला काय करायचं, बरोबर ब्रिंग टू फ्रंट करायचं. आता काय करतो मी, प्रॉपर जे शेप आहे ते आपण ऍडजस्ट करू. अगोदर याला करतो मी कंट्रोल प्लस पीजी डाऊन करतो आणि याला बॅक मध्ये नेतो. ब्रिंग टू बॅक, कंट्रोल प्लस पीजी डाऊन. अशा प्रकारे बॅक मध्ये नेलं मी. त्यानंतर याला पुन्हा काय करू, आपण पूर्ण बॅक मध्ये घेऊन जाऊ. अशा प्रकारे पूर्ण मी बॅक मध्ये नेलं.
या शेपच्या. अशा प्रकारे इथे आपला पूर्ण एक शेप तयार झाला आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारे पूर्ण शेप तयार करायचे आहे पेन टूलच्या सहाय्याने. त्यानंतर जर तुम्हाला या शेपला कर्व करायचं असेल, तर मी तुम्हाला कर्व कसं करायचं ते पण सांगून देतो. आता मी समजा मी इथे एक शेप घेतला. अशा प्रकारे एक शेप घेतला आणि कोणताही तुम्ही जेव्हा पेन टूलचा यूज कराल, काय करायचं त्या शेपला तुम्हाला क्लोज करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, कलर वगैरे फिल करू शकता. म्हणजे तो पूर्ण एक कंप्लीट काय होईल, शेप इथे तयार झालेला दिसतो. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तो पूर्ण एक कंप्लीट शेप घ्यायचा आहे आणि यामध्ये असं एक काय केलं मी कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर आता काय करायचं मला कर्व करायचं आहे. तर मी काय करेल शिफ्ट टूलवरती क्लिक करेल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लाईनवरती यायचं आहे आणि राईट क्लिक करायचं आहे आणि कन्वर्ट टू कर्व म्हणजे टू कर्व यावरती क्लिक करायचं आहे आणि याला अशा प्रकारे तुम्ही कर्व करू शकता. म्हणजे जर तुम्हाला डिफरंट शेप तयार करायचे असतील कर्व करून, तर अशा प्रकारे आपण कर्व करून वेगवेगळे शेप तयार करू शकतो. आणि मी जे डिझाइन दिली, तुम्हाला तीच डिझाइन कॉपी करायची नाही आहे. स्वतःचे असे कर्व वगैरे करून पण स्वतःची डिझाइन तुम्ही तयार करू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला एक कॉर्नरची डिझाइन म्हणजे ही डिझाइन कशी तयार करायची ते सांगितली आहे. आता असाच सेम वे वापरून तुम्हाला काय करायची, या कॉर्नरची पण डिझाइन स्वतः तयार करायची आहे. तर आता काय करतो मी डायरेक्ट हे कॉपी पेस्ट करतो. जी मी डिझाइन केली आहे, इथून अशा प्रकारे काय करतो, याला सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करून काय करतो डायरेक्ट याला कंट्रोल सी करतो आणि या डिझाइनमध्ये काय करतो माझ्या कंट्रोल व्ही करून इथे पेस्ट करतो. आणि त्यानंतर त्याच्यासोबत हे पण आलेलं आहे. याला काय करतो आपण डिलीट करून टाकू. त्यानंतर आता हे इथे रेडी झालं. आता इकडले काय करतो मी थोडं डिलीट मारून टाकतो कारण ते जी मी शेप आहे ते प्रॉपर मेजरमेंटने घेतले त्यामुळे इकडला पण साईज कॉपी करतो शेप आणि कंट्रोल सी करून इकडे पण याला कंट्रोल व्ही करून पेस्ट करून टाकतो. अशा प्रकारे तुम्हाला जे पेन टूलच्या सहाय्याने बरोबर शेप ड्रॉ करायचे. आता जो काय करायचा तुम्हाला जो मिडलचा पार्ट आहे म्हणजे टेक्स्ट तो आपल्याला करायचा आहे. तर काय करू आपण तुम्हाला लोगो घ्यायचा आहे स्वतःचा. तो तुमच्या ब्रँडचा लोगो असेल तो लोगो घ्यायचा आहे आणि तो पीएनजी फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. त्याला कोणत्याच प्रकारचं बॅकग्राऊंडमध्ये जे बॅकग्राऊंड ते नसायला पाहिजे आणि काय करतो कंट्रोल व्ही करतो अशा प्रकारे. त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला याची प्रॉपर जी साईज आहे ती ॲडजस्टमेंट करायची आहे. मी काय करतो थोडी याची साईज ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं या शेपला सिलेक्ट होऊ द्यायचं आहे, या लोगोला आणि शिफ्ट प्रेस करायचं आहे, या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आहे शिफ्ट प्रेस करून. हे दोन्ही जो लोगो आहे आणि ते बॅकग्राऊंड आपलं सिलेक्टेड झालेलं दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता सी प्रेस करायचा आहे. अशा प्रकारे सी प्रेस केला तर काय होईल ती पेज आहे तुमच्या पेजच्या सेंटरमध्ये तो लोगो बरोबर ॲडजस्ट झालेला दिसतो. आता हे चुकीने ते लाईन आलेली याला तुम्ही डिलीट करून टाकतो. आता काय करायचं आपल्याला जे टेक्स्ट आहे ते सावळे क्रिएटिव्ह लॅब हे तुम्हाला टेक्स्ट लिहायचं आहे. तर टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आणि जे तुमचं टेक्स्ट आहे ते कॅपिटलमध्ये कॅपलॉक करायची आणि ते टेक्स्ट आहे तुमचं लिहून घ्यायचं. अशा प्रकारे मी काय करतो ते पूर्ण टेक्स्ट लिहून घेतो. आणि काय करायचं याला तुम्हाला फंड द्यायचा आहे. सर्व मटेरियल आणि फंड तुम्हाला टेलिग्रामवरती मिळूनच जाईल आणि याला कोणता फंड द्यायचा आहे तुम्हाला राजधानी हा फंड द्यायचा आहे. आणि कोणती डिझाइन करताना जास्त तर 2च तुम्हाला फंड वापरायचे. मी यामध्ये काय करणार आहे एक राजधानी आणि दुसरा जो फंड आहे तो वापरणार आहे कॅलिबरी. असे 2च फंड आपण यामध्ये यूज करणार आहे. अशा प्रकारे मी राजधानीवरती क्लिक करून अशा प्रकारे यावरती राजधानी दिला आणि राजधानीमध्ये काय करायचं आहे इथे तुम्हाला फंड लिस्ट ओपन करायची आहे. फंड लिस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला राजधानीवरती यायचं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे याला राजधानी बोल्ड हा फंड इथे देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे राजधानी बोल्ड हा फंड देऊन द्यायचा आहे आणि याची जी साईज आहे तुम्हाला प्रॉपर ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे काय करायची साईज ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. थोडी काय करतो मी याची साईज अशा प्रकारे काय करतो वाढवून घेतो. साईज वाढवल्यानंतर आता काय करायचं आपल्याला सेंटरमध्ये अलाइन करायचं आहे. तर या काय करायचं टेक्स्टला सिलेक्ट राहू द्यायचं आणि त्यानंतर लोगोला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं. बरोबर तो लोगोच्या म्हणजे पेजच्या आपल्याला सेंटरमध्ये अशा प्रकारे आलेला दिसतो. त्यानंतर आता जे खालचं टेक्स्ट आहे ते पण आपण टाईप करू. परत मी टेक्स्ट टूलवरती क्लिक करतो आणि आता डिझायनिंग, प्रिंटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग हे आपण टाईप करू. त्याकरिता अगोदर जे कॅपलॉक आहे ती अनलॉक केली. त्यानंतर डिझायनिंग, प्रिंटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हे आपण टेक्स्ट टाईप करू. अशा प्रकारे टाईप केल्यानंतर कंट्रोल एकूण सिलेक्ट करायचं आणि फंडमध्ये याला द्यायचं तुम्हाला आता कॅलिब्री हा पण याला देऊन द्यायचा आहे. कॅलिब्री फंड दिल्यानंतर याची जी साईज आहे ती तुम्हाला बरोबर ॲडजस्टमेंट करायची आहे. इथे मी याची साईज 12 देतो. अशा प्रकारे आणखी पण याची साईज मला थोडी कमी करायची आहे. अशा प्रकारे काय करतो मी याची जी साईज आहे ती कमी करून घेतो. परत मी एक वेळा चेक करून घेतो की यामध्ये मी कॅलिब्री हा फंड वापरलेला आहे का. तर यावरती काय करतो मी टेक्स्टवरती क्लिक करतो आणि कॅलिब्री लाईट हा पण फंड वापरलेला आहे. म्हणून काय करायचं या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि परत फंड लिस्ट ओपन करायची आणि कॅलिब्रीमध्ये यायचं आणि कॅलिब्रीमध्ये काय करायचं याला कॅलिब्री लाईट हा फंड देऊन द्यायचा. अशा प्रकारे म्हणजे तो थोडा लाईट आहे.
लाईट आल्यानंतर आता काय करायचं आपल्याला यामध्ये स्पेसिंग द्यायची आहे. तर या टेक्स्टला सिलेक्ट करू द्यायचं आणि शिफ्ट टूलवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला आता करायचं आहे शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे या ऑप्शनवरती करून याला काय करायचे आहे, थोडी यामधली जी स्पेसिंग आहे ती वाढवायची आहे. स्पेसिंग वाढवल्यानंतर याची काय करू, थोडी आणखी पण आपण साईज कमी करू. इथे मी साईज याची थोडी काय करतो, कमी करतो. इथे क्लिक करू आपण आणि याची 6 pt अशा प्रकारे मी साईज केली. त्यानंतर या टेक्स्टला तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करू द्यायचं आणि जो सावडी क्रिएटिव्ह लॅब या टेक्स्ट आहे, या टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि सी प्रेस करायचं आहे. म्हणजे ते प्रॉपर सेंटरमध्ये अलाईन होते. त्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला, ते परत त्या ऑप्शनवरती यायचं आहे पेन टूलच्या आणि आता तुम्हाला फ्री हँड टूल हा सिलेक्ट करायचा आहे. फ्री हँड टूल सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, अगोदर जे रुलर आहे तुम्हाला इथे एक गाईडलाईन अशा प्रकारे या सेंटरमध्ये टेक्स्टच्या अशा प्रकारे काय करायची, आणून घ्यायची, बरोबर घेऊन यायची आहे. मी काय करतो, अगोदर हे जे लाईन आहे गाईडलाईन ते आपण या सेंटरमध्ये टेक्स्टच्या बरोबर घेऊन येऊ. अशा प्रकारे काय केलं मी, टेक्स्टच्या सेंटरमध्ये तुम्हाला तात्पुरती घेऊन यायची, बाकी आपण ऍडजस्टमेंट करू. आणि त्यानंतर इथे फ्री हँड टूल सिलेक्ट करायचा आणि काय करायची, शिफ्ट प्रेस करायचं आणि एक स्ट्रेट लाईन छोटीशी ती ड्रॉ करायची. त्यानंतर काय करायचं, याची जी आउटलाईन ब्रीथ आहे ते तुम्हाला काय करायचं, इथे हेअर लाईन करून टाकायची आहे. अशा प्रकारे म्हणजे ते एक छोट्या लाईनमध्ये येईल. त्यानंतर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायची आणि इथे येऊन माऊसला राईट क्लिक करायचं, असा प्रकारे तो डुप्लिकेट होऊन जाईल. आता काय करायचं, आपल्याला याला अलाइनमेंट करायचं आहे. अलाइनमेंट करण्यासाठी आता हे काय करू, आपण राईट लाईन आहे ते आपण डिलीट करून टाकू. त्यानंतर जी लाईन आपण ड्रॉ केली आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि डिझायनिंग, प्रिंटिंग, ऍडव्हर्टायझिंग हा टेक्स्ट आहे, याला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं, ई. म्हणजे ते जी लाईन आहे तुम्हाला या टेक्स्टच्या सेंटरमध्ये प्रॉपर ती अलाईन झालेली दिसेल. त्यानंतर त्याच प्रकारे काय करायचं, इकडला पण जी लाईन आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून जे टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचा. प्रॉपरली तुम्हाला अशा प्रकारे अलाईन झालेली दिसेल. त्यानंतर काय करायचं, आता इलिप्स टूलवरती क्लिक करायचं आणि एक छोटा कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे काय करायचं, इलिप्स ड्रॉ करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, कलर पॅलेट वरती यायचं आणि ब्लॅक कलर फिल करून द्यायचं. अशा प्रकारे ब्लॅक कलर फिल करायचा आणि त्याची जी आउटलाईन आहे ती इथून नन करून टाकायची. आणि नन केल्यानंतर आता काय करायचंय, तुम्हाला जो इलिप्स आहे त्याला अशा प्रकारे इथे घेऊन यायचं आहे. बरोबर तुम्हाला इथे घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर या जो आपण इलिप्स ड्रॉ केला आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं, या टेक्स्टला पण आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं. बरोबर तो अलाईन होईल. अलाईन झाल्यानंतर काय करायचंय, याची जर तुम्हाला आणखी पण साईज ऍडजस्टमेंट करायची असेल तर शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे थोडी साईज लहान करून घ्यायची. आता काय करायचं, याचं आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे तर कंट्रोल प्रेस करायचं आणि याच्या प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आणि याच्या सेंटरमध्ये घेऊन जायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं, परत त्याचं डुप्लिकेट होऊन जाईल आणि ते प्रॉपर तुमचं म्हणजे जिथं आपण हे अलाईन केलं त्याच अलाइनमेंट मध्ये तो शेप तुम्हाला म्हणजे जो इलिप्स आहे तो येऊन जाईल. अशा प्रकारे आपण काय केलं, इथे जे फ्रंट पेज आहे ते आपण डिझाईन केलं आहे. आता आपल्याला जे पेज नंबर 2 आहे हे पेज आपल्याला इथे डिझाईन करायचं आहे. पेज 2 ची डिझाईन तयार करण्यासाठी आता काय करायचं, थोडासा स्क्रोल करायचा आणि पेज 2 ला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर झूम लेवल वरती यायचं आणि इथे 2 हाईट करायचं. 2 हाईट केल्यानंतर कंट्रोल प्लस काय करायचं, आता आय करायचं आणि जे मी जे डिझाईन केली आहे ती डिझाईन तुम्हाला कशी ऍड करायची आहे. अशा प्रकारे काय करायचे, ते स्क्रोल करायचे. त्यानंतर ऍड केल्यानंतर आता काय करायचं आहे, मी याला कोणत्याच प्रकारचं बॅकग्राऊंड दिलेलं नाही, त्यामुळे काय करू, डायरेक्ट आपण आता डिझायनिंगला या शेप जसे ते डिझायनिंगला सुरुवात करू. आता जो खालचा शेप आहे तो तुम्हाला स्वतः ड्रॉ करायचा आहे. हा परत मी तुम्हाला शेप कसा ड्रॉ करायचा सांगून देईल आणि हा पण. त्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला रेक्टँगल टूल वरती यायचं आणि डबल टॅप करायचं आहे. डबल टॅप केल्याने काय होईल, जो कॅनव्हास आहे त्यावरती अशा प्रकारे आउटलाईन आलेली दिसेल. आता जो खालचा हँडल आहे, हँडलच्या साहाय्याने अशा प्रकारे काय करायचं, हँडल याची साईज अशा प्रकारे काय करायची, कमी करून घ्यायची. कमी केली झाल्यानंतर आता काय करायचं, इथे ऍडोब टूलवरती क्लिक करायचं आणि जो कलर दिसेल तुम्हाला हा कलर सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, तो फिल करायचा. कलर फिल केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती रिमूव्ह करून टाकायची. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला यामध्ये ग्रेडियंट फिल करायचं आहे. ग्रेडियंट फिल करण्यासाठी मी काय करेल, याला सिलेक्ट करेल आणि इंटरॅक्टिव्ह फिल टूल यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, ड्रॅग करून घ्यायचं. सॉरी, अशा प्रकारे तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग केल्यानंतर आता काय करायचं, परत ऍट्रिब्यूट टूलवरती क्लिक करायचं आहे आणि या साईडचा तुम्हाला हा कलर घ्यायचा आहे, क्लिक करायचा आहे आणि या कलरवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे हा त्या बॉक्सवरती घेऊन जायचं आहे. प्रॉपर त्यामध्ये तुम्हाला फिल झालेलं दिसेल. म्हणजे थोडा यामध्ये ग्रेडियंट लुक आपल्याला आला दिसेल. इथे तुम्हाला थोडा फेंट दिसतो आणि इथे तुम्हाला डार्क दिसतो. अशा प्रकारे. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. शेप ड्रॉ करण्यासाठी परत काय करायचं, पेन टूलवरती आहे ना, पेन टूल क्लिक करायचं आणि परत जे शेप आहे ते काय करायचे, ड्रॉ करायचे. अशा प्रकारे काय करायचे, ते ड्रॉ करून घ्यायचे
आणि क्लोज करून घ्यायचा. क्लोज केल्यानंतर परत ॲडोब टूलवरती क्लिक करायचं, कलरवरती क्लिक करायचं आणि हा कलर फिल करून द्यायचा, आउटलाईन रिमूव्ह करून द्यायची. त्याच प्रकारे काय करायचं, तुम्हाला बाकी जे शेप आहे ते ड्रॉ करायचे. परत पेन टूलवरती क्लिक करायचं आहे. पेन टूलवरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे एक अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. त्याला काय करायचं, क्लोज करून घ्यायचं आहे. त्याच्या प्रकारे आपण याला क्लोज केलं आणि जर याला जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर काय करायचं, शेप टूलवरती क्लिक करायचं आणि हे नोट दिसतात, या नोट जर तुम्हाला ऍडजस्टमेंट करायचे असेल, थोडं तिरपट झालं असेल तर अशा प्रकारे काय करायचं, थोडे जे नोट आहे ते तुम्ही जे आहे ते ऍडजस्टमेंट करू शकता. याला काय करतो, थोडं मी अशा प्रकारे बाजूने घेतो आणि बरोबर हे तुम्हाला थोडं तिरपट झालेलं दिसेल. मग काय करू, आपण शेप टूलवरती क्लिक करू आणि हा नोट आहे प्रॉपर काय करू, आपण अशा प्रकारे याला या कॉर्नर वरती जे एजेस आहेत या कॅनव्हासचे त्या एजेस वरती आपण अशा प्रकारे घेऊ. परत ऍडोब टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे कलर यामध्ये काय करू, फिल करू. आता सिमिलर तुम्हाला प्रोसेस अप्लाय करायची आहे आणि बाकीचे शेप आहेत ते तुम्हाला ड्रॉ करायचे. मी काय करतो, हे शेप आहे ते याला डिलीट करून टाकतो आणि माझ्या डिझाईन मधले जे मी डिझाईन केली आहे त्यामधला काय करतो, मी शेप आहे तो इथे घेऊन येतो. कंट्रोल सी केलं मी आणि कंट्रोल सी करून डायरेक्ट काय करतो, कंट्रोल व्ही करतो. आता काय झालं, इथे एकच शेप सिलेक्ट झाला आहे, त्यामुळे काय करायला लागेल, मला अशा प्रकारे पूर्ण ड्रॅग करावे लागेल आणि ड्रॅग करून कंट्रोल सी करावं लागेल. कंट्रोल सी केल्यानंतर इथे कंट्रोल व्ही करतो अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा शेप आहे, तो दुसरा पण शेप मी काय करतो, इथे अशा प्रकारे ड्रॅग करतो आणि ड्रॅग करून कंट्रोल सी करतो. कंट्रोल सी करून दुसऱ्या पेजवरती आलो आणि कंट्रोल व्ही करेल. इथे आपले दोन्ही शेप तयार झाले. शेप तयार झाल्यानंतर आता इथे टेक्स्ट आणि जेव्हा मित्रांनो तुम्ही कोणतेही व्हिजिटिंग कार्ड तयार कराल तर काय करायचं, जे तुमचं टेक्स्ट आहे ते टेक्स्ट तुमचं जे एजेस आहेत, हे कॅनव्हाचे जे तुम्हाला पेजेसचे एजेस आहेत त्याला टच व्हायला नको. कारण जेव्हा आपण एखादं समजा व्हिजिटिंग कार्ड कट करतो प्रिंटिंगच्या दरम्यान, तेव्हा ते जे टेक्स्ट आहे तुमचं ते कट होते. त्यामुळे जे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, स्पेसिंग द्यायची आहे आणि टेक्स्ट मध्ये आणि या साईडने पण अशा प्रकारे तुम्हाला मार्जिन ठेवायचे. म्हणजे तुम्हाला जे मार्जिनच्या नंतरच अशा प्रकारे काही ना काही तुम्हाला मार्जिन ठेवूनच बाकी टेक्स्ट लिहायचे आहे आणि अलाइनमेंट प्रॉपर घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला दिसत आहे मी प्रॉपर अशा प्रकारे लेफ्ट अलाइनमेंट घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला पण घ्यायचे आहे. आता परत तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्ट टूल वरती यायचं आहे आणि टेक्स्ट टूल सिलेक्ट करायचं आहे. टेक्स्ट टूल सिलेक्ट केल्यानंतर टॅप करायचं आहे आणि इथे परत जे तुमचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. अशा प्रकारे मी माझं स्वतःचं नाव काय करतो, इथे टाईप करतो. तुम्हाला पण तुमचं नाव टाईप करायचं आहे आणि कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये काय करायचं, तुम्हाला व्हाईट कलर फिल करून टाकायचा आहे. इथे तुम्हाला कलर पॅलेट मध्ये डायरेक्ट व्हाईट कलर मिळून जाईल. अशा प्रकारे व्हाईट कलर त्यामध्ये फिल करायचा आहे आणि परत त्याला काय करायचं आहे, फॉन्ट लिस्ट मध्ये तुम्हाला राजधानी हा फॉन्ट देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे राजधानी फॉन्ट द्यायचा आहे आणि राजधानीमध्ये काय करायचं, तुम्हाला या राजधानीवरती यायचं आहे आणि याला तुम्हाला काय करायचं आहे, सेमी बोल्ड हा फॉन्ट देऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर याची जी साईज आहे ते इथून प्रॉपर ऍडजस्टमेंट करायची आहे. समजा मी इथे 15 देतो आणि हे 15 जर प्रॉपर साईज नसेल तर हँडलच्या सहाय्याने बाकी तुम्हाला साईज अशा प्रकारे काय करता येते, ऍडजस्टमेंट करता येते. आता ही मी अशी साईज घेतली आणि याला प्रॉपर काय करायचं, आता जर तुम्हाला गाईडलाईनच्या सहाय्याने करायचं असेल तर काय करायचे, अशा प्रकारे एक गाईडलाईन ड्रॉ करायची आणि त्याच गाईडलाईनच्या थ्रू अशा प्रकारे जे लेफ्ट अलाइनमेंट आहे ते घेऊन घ्यायचं. म्हणजे तुमचं ते टेक्स्ट आहे ते प्रॉपर अलाइनमेंट मध्ये येऊन जाईल. आता एक टेक्स्ट घेतला. टेक्स्ट घेतल्यानंतर परत काय करायचं, या टेक्स्टचा तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. कंट्रोल डी करून डुप्लिकेट केल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला ग्राफिक डिझायनर अँड ब्रँडिंग एक्सपर्ट हे टेक्स्ट टाईप करायचं आहे. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल, आता मी तुम्हाला फक्त हे ऑप्शन मध्ये दिलाय, तुम्ही तर फक्त ग्राफिक डिझायनर पण ठेवू शकता. आता मी इथे काय करतो, ग्राफिक डिझायनर हे टेक्स्ट टाईप करून घेतो आणि ब्रँडिंग एक्सपर्ट मी तुम्हाला ऑप्शन मधून दिलेला आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकायचं. अशा प्रकारे मी काय केलं, ते पूर्ण टेक्स्ट कॉपी केलं. त्यानंतर परत काय करायचं, याला आपल्याला कॅलिब्री हा पण देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे कॅलिब्री दिला. कॅलिब्री दिल्यानंतर आता काय करू, याची जी फंड लिस्ट मध्ये यायचं आहे आणि कॅलिब्री मध्ये तुम्हाला काय करायचं, थोडं घ्यायला आता कॅलिब्री लेगुरा हा पण देऊन द्यायचा आहे. आणि याला जर आता आपल्याला कलर द्यायचा आहे तर परत ॲटोबो टूल वरती क्लिक करायचं आणि हा जो कलर आहे तो कलर काय करायचा, इथून सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, तो कलर फिल करायचा. कलर फिल केल्यानंतर हँडलच्या सहाय्याने काय करायची, थोडी याची जी साईज आहे ती कमी जास्त करून टाकायची. अशा प्रकारे काय करायची, याची साईज कमी जास्त करायची. आणि याला जर अलाइनमेंट प्रॉपर करायचं असेल तर काय करायचं, या टेक्स्टला सिलेक्ट करू द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून या वरच्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि एल प्रेस करायचं. एल प्रेस केल्याने काय होईल, लेफ्ट मध्ये प्रॉपर तुमचा अलाइनमेंट होऊन जाईल. अशा प्रकारे आपलं वरचं टेक्स्ट झालं आहे. त्यानंतर रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर ॲडोब टूलवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो कलर दिसतो तुम्हाला या कलरवरती क्लिक करायचा आहे
आणि या शेपमध्ये तो कलर फिल करायचा आहे. जी आउटलाईन आहे, त्या आउटलाईन काय करायची आपल्याला इथून राईट क्लिक करून रिमूव्ह करायचे. रिमूव्ह केल्यानंतर या ऑब्जेक्टला काय करायचं, ब्रिंग टू बॅक करायचं आहे. ते ऑप्शन तुम्हाला दिसते इथे. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे बॅक करता येते किंवा नमलॉक अनलॉक करायची आणि त्यानंतर कंट्रोल प्लस पीजी डाऊन ही शॉर्टकट की करून पण तुम्ही ते बॅकमध्ये अशा प्रकारे चालू शकता. त्यानंतर याला काय करायचं आपल्याला अशा प्रकारे एका साईडने कर्व करायचं आहे. या साईडने तर काय करायचं, शेप टूलवरती क्लिक करायचं. शेप टूलवरती क्लिक करायचं, F10 प्रेस करून. त्यानंतर आता काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं. कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे फक्त एकच कोना आपल्याला अशा प्रकारे राउंडेड करायचा आहे. ते आपला पूर्णपणे तो शेप रेडी झाला आहे. बाकी तुम्हाला प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. ऍडजस्टमेंट करून झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, जे शेप आहे ते ड्रॉ करायचे. रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं. रेक्टँगल टूलवरती क्लिक करून कंट्रोल प्रेस करायचं. अशा प्रकारे काय करायचं, एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, यामध्ये कलर फिल करायचा आहे. ऍड वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे जो कलर दिसतो तुम्हाला, कलर काय करायचा त्यामध्ये फिल करायचा. अशा प्रकारे काय करा, मी कलर फिल केला आणि याची जी आउटलाईन आहे ती तुम्हाला काय करायची, इथून रिमूव्ह करायची आहे. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर आता काय करायचं, शेप टूलवरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, इथे कॉर्नरवरती क्लिक करून अशा प्रकारे थोडं याला काय करायचं, राउंडेड करायचं आहे. राउंडेड केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, चार अशा प्रकारचे आपल्याला शेप पाहिजेत. तर आपण काय करू, आता काय करायचं, तुम्हाला कंट्रोल प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे याला करायचं, खाली स्क्रोल करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. अगोदर हे पेज याला काय करतो मी, टू हाईट करून घेतो आणि बरोबर ऍडजस्टमेंट करून घेतो. त्यानंतर परत काय करायचं, आता कंट्रोल आर करून अशा प्रकारे तुमची जे सिमिलर स्टेप अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय झालेली दिसेल. त्यानंतर आता अशा प्रकारे आपल्याला आणखी पण चार शेप पाहिजेत. तर काय करायचं, याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं किंवा काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे, सॉरी, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे खाली पण एक शेप घेऊन घ्यायचा आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचा. डुप्लिकेट केल्यानंतर आता काय करायचं, हे तीन शेप आहे यामध्ये वेगवेगळे कलर फिल करायचे. तर परत ॲड टूलवरती क्लिक करायचं आणि हा सेकंड कलर आहे यावरती क्लिक करायचं. हा शेप सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, हा जो कलर आहे तो फिल करायचा. परत तिसरा शेप सिलेक्ट करायचा, ॲड वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर जो तिसरा कलर आहे त्यावरती काय करायचं, क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तो कलर फिल करायचा. त्यानंतर सिमिलर स्टेप, आता हा आणि हा कलर सेम आहे. त्यामुळे काय करू, आपण या शेपला सिलेक्ट करू आणि हे तुम्हाला डॉक्युमेंट पॅलेटमध्ये जे आपण यूज केलेले कलर आहे ते दिसून जातील. त्या कलरवरती क्लिक करायचं आहे. सिमिलर कलर आपण त्यामध्ये फिल केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे आता इथे शार्प शेप घ्यायचे आहेत. तर या शेपला सिलेक्ट करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे माऊसला राईट क्लिक करायचं, एक शेप होईल. आता काय करायचं, कंट्रोल आर करून हे सेम तुमची स्टेप रिपीट होणार आहे. असे आपण परत चार शेप घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये काय करायचं, कलर फिल करून टाकायचा. परत वरती क्लिक करायचं. जो कलर आहे तो कलर इथून सिलेक्ट करून घ्यायचा. शेपला सिलेक्ट करायचं, कलर फिल करून घ्यायचा. त्यानंतर दुसऱ्या शेपला सिलेक्ट करायचं, वरती क्लिक करायचं. जो कलर आहे तो कलर सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये फिल करून द्यायचा. त्यानंतर तिसरा शेप आहे, इथे तुम्हाला तो कलर आलेला दिसेलच. अशा प्रकारे कलर घेऊन यायचा आणि चौथा शेप आहे त्याला आपण काय करायचं, वरती क्लिक करायचं. जो कलर आहे तो कलर या प्रकारे घेऊन यायचा आणि त्यामध्ये फिल करून द्यायचा. अशा प्रकारे आपण पूर्ण शेपमध्ये कलर फिल केले. कलर फिल केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, यावरती जे आयकॉन्स आहेत ते आपल्याला लावायचे आहे. तर कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय केल्यानंतर जे शेप आहेत तुम्हाला आयकॉन्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे. तर सर्वात अगोदर आयकॉन कोणता आहे, फोनचा आहे. तर फोनवरती क्लिक करायचं. हे आयकॉन अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचं. अशा प्रकारे आयकॉन येईल. याची थोडी साईज काय करायची, लहान करायची. अशा प्रकारे हँडलच्या सहाऱ्याने साईजचे ती लहान करायची. त्यानंतर याला सिलेक्ट होऊ द्यायचं, शिफ्ट प्रेस करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई प्रेस करायचं. सी आणि ई प्रेस केलं तर प्रॉपर त्या शेपमध्ये तुम्हाला अलाईन करायला दिसेल. त्याच प्रकारे बाकी कंट्रोल आय करायचं. जो तुम्हाला ईमेलचा दिसते तो ईमेलचा काय करायचा, इथे ऍड करून घ्यायचा आणि छोटी साईज घेऊन घ्यायची, थोडी याची. अशा प्रकारे याची साईज घेऊन घ्यायची. त्यानंतर परत काय करायचं, थोडी आपण काय करू, याची साईज कमी करू. साईज कमी केल्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं, याला पण सिलेक्ट करायचं, सी प्रेस करायचं, ई प्रेस करायचं. अशा प्रकारे त्यानंतर परत बाकीचे स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे. प्रॉपर ऍडजस्टमेंट केल्यानंतर काय करायचं, आता पेन टूल वरती यायचं आणि इथे फ्री हँड टूल, हा टूल सिलेक्ट करायचा.
त्यानंतर रुलरवरती यायचं आणि एक अशा प्रकारे गाईडलाईन ड्रॉ करायची बरोबर सेंटरमध्ये. त्यानंतर आता काय करायचं, शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची आणि याची जी आउटलाईन दिली आहे तुम्हाला इथे काय करायची, हेअरलाईन करायची आहे आणि यामध्ये काय करायचं आपल्याला आता आउटलाईनचा कलर चेंज करायचा आहे. तर कलर पॅलेटवरती यायचं आणि जो व्हाईट कलर दिसते याच्या वरचा कलर यावरती राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे त्यामध्ये जो कलर आहे तो फिल होईल. त्यानंतर जी गाईडलाईन आहे त्याला काय करायचं, डिलीट करून टाकायचं. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसते इथे लाईन आपण ड्रॉ केली. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, कंट्रोल प्रेस करायचं आहे. कंट्रोल प्रेस करून याला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंट्रोल आर करायचं आहे, कंट्रोल आर करायचं आहे. अशा प्रकारे ते सेम मेजरमेंटमध्ये अशा प्रकारे लाईन येऊन जातील. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, इथे टेक्स्ट लिहायचं आहे. त्या टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आणि जे टेक्स्ट आहे मोबाईल नंबर तो तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे नंबर लिहिल्यानंतर कंट्रोल ए करून तो पूर्ण नंबर सिलेक्ट करायचा आणि याला कॅलिब्री हा फॉन्ट देऊन द्यायचा. कॅलिब्री दिल्यानंतर आता काय करायचं, याचा फॉन्ट लिस्ट ओपन करायची, कॅलिब्रीवरती यायचं आणि याला इथे रेग्युलर हा फॉन्ट देऊन द्यायचा आणि याची थोडी काय करायची साईज आहे ती हँडलच्या साहाय्याने याची कमी करून घ्यायची. साईज कमी केल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं, त्याला प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आणि आणखी पण थोडी काय करायची याची साईज लहान करून घ्यायची. जशी मी ती 6 करून घेतो. त्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला अलाइनमेंट करायलाच आहे. तर काय करायचं, या टेक्स्टला सिलेक्ट राहू द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं. जो शेप आहे याला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं. प्रॉपर ते अलाइनमेंट. अशीच बाकी तुम्हाला स्टेप फॉलो करायची आहे. याला काय करतो मी, टेक्स्टला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो किंवा अशा प्रकारे कंट्रोल प्रेस करून खाली स्क्रोल करतो आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करतो. त्यानंतर याला परत कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि तुमची जी ईमेल आयडी आहे ती तुम्हाला इथे टाईप करायची आहे. अशा प्रकारे ईमेल टाईप करायचा आहे आणि आपण डुप्लिकेट केला त्यामुळे आपल्याला आता फंड जी साईज आहे किंवा फंड आपल्याला प्रोव्हाइड करायचं काम नाही. त्यानंतर परत काय करायचं, याला सिलेक्ट करून द्यायचं आणि कंट्रोल प्रेस करायचं. परत याला काय करायचं, माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं आणि जी तुमची ईमेल आहे ते परत इथे टाकून द्यायचं. अशा प्रकारे तुमचा ईमेल टाकून द्यायचा. त्यानंतर परत कंट्रोल प्रेस करून याला काय करायचं, खाली स्क्रोल करायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऍड्रेस आहे तो तुम्हाला काय करायचं, इथे ऍड्रेस टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, इथे ऍड्रेस टाकून द्यायचा आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर आपल्याला याचा काय करायचं, आता अलाइनमेंट करायचं आहे. तर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, परत शिफ्ट प्रेस करायचं, या शेपला सिलेक्ट करायचं, ई प्रेस करायचं, प्रॉपर अलाइनमेंट, परत त्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर शिफ्ट प्रेस करून या शेपला सिलेक्ट करायचं, ई प्रेस करायचं, प्रॉपर अलाइनमेंट. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं, परत शिपला सिलेक्ट सॉरी टेक्स्टला सिलेक्ट करायचं, शेपला आणि ई प्रेस करायचं. अशा प्रकारे प्रॉपर अलाइनमेंट झालेली दिसेल. आणि त्यानंतर रुलर घ्यायचं, गाईडलाईन घ्यायची आणि गाईडलाईनच्या सहाय्याने प्रॉपर अशा प्रकारे अलाईन झालं काय ते चेक करून घ्यायचं. किंवा तुम्ही काय करायचं, जे टेक्स्ट तुम्हाला अलाईन करायचं असेल, समजा आता आपण हे प्रॉपर अलाईन केलं आहे, तर याच्या सहाय्याने आपल्याला अलाईन करायचं असेल, तर जे टेक्स्ट तुम्हाला अलाईन करायचं असेल त्याला सिलेक्ट करायचं आणि शिफ्ट प्रेस करून या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि एल प्रेस करायचं. म्हणजे ते लेफ्टमध्ये अशा प्रकारे अलाईन होईल. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं, त्यानंतर याला सिलेक्ट करायचं आणि एल प्रेस करायचं. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर अलाइनमेंट करून घ्यायची आहे आणि बरोबर तुम्हाला याची जी स्पेसिंग आहे ते मेंटेन ठेवायची आहे. अशा प्रकारे आपली इथे डिझाईन तयार झाली. त्यानंतर फक्त आता यामध्ये राहिलं आपलं, की याला आपल्याला शॅडो द्यायचा आहे. अगोदर काय करू, जे तुम्हाला हे शेप आहे त्या शेपला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे शॅडो टूलवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर प्रिसेटवरती यायचं आणि इथे फ्लॅट बॉटम राईट यावरती क्लिक करून त्याला काय करायचं, अशा प्रकारे काय करायचं, एक शॅडो तुम्हाला अप्लाय झालेला दिसेल. हा इथे एक शॅडो तुम्हाला अप्लाय झालेला दिसेल. याला काय करायचं, अशा प्रकारे थोडं कमी करून घ्यायचं शॅडो आणि प्रॉपर अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचा जसं मी सांगत आहे. अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचा. ऍडजस्ट केल्यानंतर आता आपल्याला बाकी शेपला पण तो सेम शॅडो इफेक्ट द्यायचा आहे. त्याकरिता सिंपल ट्रिक आहे, काय करायचं, इथे तुम्हाला ॲट्रिब्यूट टूल मिळतो. याचा फ्लॅट ओपन करायचा म्हणजे कॉर्नरवरती क्लिक करायचं, ॲट्रिब्यूट वरती क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवरती यायचं आणि इफेक्टमध्ये काय करायचं, ते शॅडो यावरती क्लिक करून टाकायचं आणि त्यानंतर यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्यासमोर अशा प्रकारे ड्रॉप येईल. तो ड्रॉपर या शॅडोवरती अशा प्रकारे घेऊन जायचा आणि या शेपवरती यायचं, शेपवरती यायचं, या आयकॉनवरती नाही यायचं, या शेपवरती यायचं आणि अशा प्रकारे सोडून द्यायचं. त्यामध्ये प्रॉपर होईल. याकरिता जर तुम्हाला यामध्ये जर सिमिलर कलर फील होत असेल तर काय करता, प्रॉपर्टीजमध्ये यायचं आणि फिल, आउटलाईन आणि टेक्स्ट यावरती काय करायचं, अनचेक करून टाकायचं. अनचेक केल्यानंतर परत काय करायचं, यावरती क्लिक करायचं, हा शॅडो कॉपी करायचा आणि परत या शेपवरती काय करायचं, अशा प्रकारे
पेस्ट करून द्यायचा. म्हणजे सिमिलर त्यावरती शॅडो अप्लाय करायला दिसेल. आणि त्यानंतर मित्रांनो यामध्ये काय दिसते तुम्हाला खूप स्पेसिंग झालेली दिसते. तर काय करायचं, पूर्ण जे टेक्स्ट आहे याला काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर हँडलच्या सहाय्याने काय करायचे, तुम्हाला याची साईज वाढवायची आहे. अशा प्रकारे काय करायची, याची साईज वाढवून टाकायची आहे. आणि बाकी जे तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे तो स्वतः ट्राय करायचं आहे, प्रॉपर करायचं. अशा प्रकारे काय केलं आपण, याची ऍडजस्टमेंट केली आणि प्रॉपर याचं जे अलाइनमेंट आहे ते तुम्हाला करायचं आहे. इथे आपली पूर्ण फ्रंट अँड बॅक दोन्ही साईडची डिझाईन तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.